गणपती बाप्पा मोरया. गुड मॉर्निंग, हॅपी वीकेंड. आज सॅटरडे. व्हॉट सो हॅपी अबाउट वीकेंड? जस्ट दॅट यू डोंट हॅव टू फॉलो द रुटीन, आय वुड से. असं काही स्पेसिफिकली नाही आहे की वा आज सॅटरडे. पण मंडे टू फ्रायडे बिकॉज ऑफ मे बी मुलांच्या शाळा असतात, आपलं काम असतं, जॉब्स असतात आणि प्रत्येकजण काही ना काही व्यापात असतो. त्यामुळे शनिवार आला की ते जे रुटीन असतं मंडे टू फ्रायडेचं ते ब्रेक होतं. सो बी हॅपी अबाउट इट मे बी. जस्ट जोकिंग, आय डोंट नो. बट या. सो आज मला रेग्युलर फूडचं टाकायचं नव्हतं. म्हणजे असं वाटलं की उगाचच तुम्हाला बोर कशाला करू मी रोज रोज जेवण. म्हणजे करतातच ना आणि काय बघणार रोज तेच. सो आज ॲक्च्युली ब्रेक पाहिजे असतो ना सॅटर्डे संडे. नाही, दरवेळेला असतो असं नाही आणि दरवेळेला पाहिजे असतो असंही नाही. पण बऱ्याचशा गोष्टी सोमवार ते शुक्रवार आपण बिझी असल्यामुळे बहुत कुछ चलते रहता है, बहुत कुछ ऑलरेडी लाइंड अप रहता है मंडे टू फ्राइडे. इसलिए मे बी इन आर माइंड वी कीप ऑन सेटिंग कि दिस आई एम गोइंग टू डू ऑन this weekend, this I have to do on this weekend, XYZ. So जैसे हमारा राशन बेसिक ग्रोसरी वॉज about to end and चलो फ्राइडे तक तो चल जाएगा. So we have lined up some grocery shopping for the weekend. आणि इकडे आल्यापासून म्हणजे मुंबईला असताना कसं व्हायचं की ऑफिसमधून घरी जाताना तुम्हाला 10 फेरीवाले आणि भाजीवाला प्रत्येक नाक्यावर दिसतो. त्यामुळे ताजी भाजी उचलली, घरी गेलं, बनवली, किंवा उद्यासाठी आज संपली आहे, सकाळी बघितलं मी, संध्याकाळी घेतली आणि गेले. पण इकडे आल्यापासून तसं काही होत नाही. यू हॅव टू रिअली प्लॅन की आधीपासून घेऊन ठेवा, काय आहे काय नाही ते बघून ठेवा. आणि इट्स अ पार्ट ऑफ अ प्लॅनिंग, बट इट हेल्प्स की तुम्हाला माहिती असतं की चला आठवड्याभरासाठी मला काय काय लागणार आहे ते साधारण चिन्हच अवेलेबल आहे आणि त्याचं वीकली शॉपिंग करतो. तर काल आम्ही कॉस्कोला गेलो. छान पाऊस पडत होता आणि निरंजनला पावसात बाहेर पडायला अजिबात आवडत नाही. बट आय हॅव टू रिअली पुश, कारण बेसिक त्याला आवडणारा कांदा संपला होता आणि कुठलीही भाजी त्याला कांद्याशिवाय किंवा अशी आवडत नाही. जे करू शकतो, फॅक्ट आहे, पण एक चव प्रत्येकाची डेव्हलप झालेली असते आणि त्याला कांदा खूप प्रिय आहे. त्यामुळे कांदा संपलेला आणि त्यानिमित्ताने का होईना आय कुड सक्सेसफुली पुश हिम टू गो टू कॉस्टको. तर मस्त पाऊस पडत असताना पण आम्ही कॉस्टकोला गेलो. छानच वेदर होतं. मी थोडेसे शॉर्ट्स घेतले जस्ट फॉर यू टू एन्जॉय, की मी खोटं नाही बोलत. कशाला बोलू हॅपी. तर मस्त आम्ही गेलो कॉस्टकोमधून बेसिक ग्रॉसरी, म्हणजे कांदे, काकडी, जे पण आम्ही दोघं कन्झ्युम करू शकतो. कारण तिथे बल्कमध्ये होलसेलमध्ये मिळतं, त्यामुळे खूप घेऊन उपयोग नसतो. पण थोडे फ्रूट्स जे आपण डे टू डे खाऊ शकतो आणि जे राहतात टिकतात असे. तर असं थोड्याफार गोष्टी घेतल्या आम्ही आणि बॅक टू पॅव्हिलियन. बट आमचा मेन अजेंडा फॉर या विकेंडचा होता की आम्हाला कृष्ण तुळस आणायची होती. आणि म्हणजे हे ऑलरेडी त्याचं ठरलेलं होतं, पण सकाळी पाऊस असल्यामुळे त्या नर्सरीवाल्यांनी सांगितलं की आता येऊ नका, कारण हे मोठं फील्ड आहे आणि इथे चिखल आहे, कारण पाऊस आहे. तर दुपारपर्यंत पाऊस थांबणार आहे, तर तुम्ही दुपारनंतर या. आणि त्यांचं टायमिंग 3 वाजेपर्यंतच असतं. सो एनिवे आम्ही हे सगळं करून आलो परत आणि मग दुपारी परत निघालो कृष्ण तुळस घ्यायला. आणि आता तुम्ही बघता इथे वेदर इतकं सुंदर आणि लिटरली ऊन आलं आहे, म्हणजे असं वाटणारच नाही की सकाळी एवढा पाऊस होता. आणि आम्ही गेलो, मस्त कृष्ण तुळस घेतली आणि छान नर्सरीला भेट दिली. आणि हग्स नर्सरीच्या खाली हे लोक म्हणजे त्यांच्याबरोबर ते काम करतात आणि तिथे गेल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे आम्ही स्पेशल एबिलिटीजच्या मुलांना मदत करतो, त्यांना पण जॉब्स देतो आणि तुम्ही जे पण परचेस करता त्याचा फायदा त्यांना होतो, म्हणजे त्यांच्यापर्यंत ती मदत पण पोचते. सो 2 छान कामं झाली. एक तर आम्हाला तुळस मिळाली, आम्ही नर्सरीला व्हिजिट केलं, जागा खूपच सुंदर ओपन याच्यावर होती आणि आपण जे घेतलं त्याचा कुठेतरी अननोईंगली चांगला फायदा अजून एका कॉजसाठी होतो आहे, स्पेशल एबिलिटीजच्या मुलांना होतं आहे.
सो ऑल गुड हॅपन अँड वी आर बॅक टू पॅव्हिलियन असा झाला. आणि आजचा हा पहिला व्हिडिओ, म्हणजे मला हा काल पोस्ट करायचा होता, पण मला बोलता म्हणजे नंतर एडिटिंगसाठी मी टाळाटाळ केली. वेळ मिळाला नाही असं नाही बोलणं, बट जस्ट बिकॉज इट्स अ वीकेंड मी टाळाटाळ केली. सो आज मी 2-3 व्हिडिओ एकत्र पोस्ट करीन. सो पहिला भाग झाला आजच्या ट्रॅव्हलचा. सो आज आम्ही विजिट केलं कॉस्को आणि हग्स नर्सरी, अँड आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्हाला मिळालं. अँड वी आर बॅक टू पॅव्हिलियन. एन्जॉय युअर वीकेंड आणि आपण भेटूया परत कुकिंगच्या व्हिडिओजमध्ये. सी यू, बाय, एन्जॉय. आणि हो, मला ट्रॅव्हलिंगसुद्धा खूप खूप आवडतं. आय वुड से मी बरेचदा ट्रॅव्हल करताना किंवा हे जेव्हा ट्रॅव्हलवाले शोज लागायचे बरेच, तेव्हा मला असं वाटायचं की आपणही करायला पाहिजे. आणि ते कशाला करायला पाहिजे की आपण जेव्हा एखाद्या नवीन जागेचा अनुभव घेतो तो दुसऱ्यांबरोबर शेअर करता यावा आणि आपल्या मेमरीमध्ये पण राहावा, अशा दोन्ही गोष्टी त्यात असतात. And traveling is really wonderful when you visit new places, when you meet new people, नवीन गोष्टी बघता. हे खरंच खूप आनंददायी असतं. आणि आपल्या डे टू डे गोष्टींपासून आपल्याला फार पटकन it just helps us to be out of our chaos that keeps on happening. So uh, being in a nature is really a wonderful thing, and you should keep traveling. Of course, Costco was not traveling to nature, but going out of a house, visiting a place is beautiful. So do keep traveling, go for walks, enjoy nature, enjoy life. Bye bye. Have a nice weekend.